या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या 19व्या पदवीदान समारंभात उपस्थित राहून सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नव्या पदवीधर डॉक्टरांना ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्याचं आवाहन केलं। विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास, समाजसेवेच्या भावनेचं त्यांनी यावेळी विशेष कौतुक केलं। पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या प्रवरा विद्यापीठानं वैद्यकीय शिक्षणासोबत ग्रामीण भागात मोफत उपचाराची लोकाभिमुख परंपरा जपल्याचं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केलं। पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं। मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ग्रामीण भाग हा आरोग्य सेवेचा पाया आहे। नव्या पिढीतील डॉक्टरांनी या भागात सेवा देण्याचं आव्हान स्वीकारलं तर कुपोषण निर्मूलन, माता बाल आरोग्य आणि महिलांसाठी संवेदनशील आरोग्य सेवा उभारण्याच्या दिशेनं मोठा बदल घडेल। वैद्यकीय क्षेत्रातील बदलांना सामोरं जाण्यास तयार झालेली ही पिढी निश्चितच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या सोहळ्यास महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉक्टर VN मगरे, विश्वस्त ध्रुव विखे पाटील तसेच विभाग प्रमुख, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।